शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सुरूच आहेत. नागपूरमध्ये दंगल झाली, मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली. खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत केविलवाणा, तारेवरची कसरत त्यांना करायला लागते. पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी, ते कोंब अजून काही जात नाही आहेत आणि ते त्यांना छळतात की काय, हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल की अरे यांना सगळं देऊन सुद्धा हे असे का वागतात. आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचं फलित काय, अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं, यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कानाकोपऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जाते, ते गाणं काय हे तुम्हालाही माहिती आहे, तुमच्याही मनात ते गाणं आता घोळतंय. हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं, राज्याला मिळालं, हे या अधिवेशनाचं एक फलित मानावं लागेल. आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय, तर कबरीपासून तामरापर्यंत, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही आहे. तर अशा या अधिवेशन, हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यातनं नेमकं आपण काय दिलं, याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. या गोष्टी आपण कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माज. मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाशवी बहुमताचा माज कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जात नाही. आमच्या लक्षवेधिकाल भास्करराव जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत. आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला दाद मागायला जावं लागतं. नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे, अनिल परब आहेत, मिलिंद आहे. मला नाही वाटत, कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त सिनियर आहेत. गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला, असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही. तर असे हे अनेक विषय आहेत, बोलायला गेले तर खूप आहे. ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तरं जर का नीटनेटकेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती. बरं, हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात. म्हणजे एका बाजूला जे काय ते आपली मराठी म्हण आहे ना, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, तशी या सरकारची गत झालेली आहे. वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे. म्हणजे काही थापा मारा, जनतेला काही कसे फसवा, जनता आपली भोळी भाबडी आहे, आपल्याला मत देईल, आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू, मग दडपशाही करायची, मग वेगवेगळे कायदे आणायचे, सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं. ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार, यांना जमूच शकत नाहीये.